हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं इंडायसेसचे रूल्स म्हणजे घातांकांचे नियम. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गव्हर्मेंट एक्झाम्समध्ये पडलेले प्रश्न ज्याच्यासाठी आपल्याला घातांकांचे नियम आणि डिव्हिजिबिलिटी टेस्टचा वापर होणार आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न बघा, व्हॉट इज द युनिट डिजिट इन 7⁻105? हा बँक पी ओच्या एक्झाममध्ये पडलेला प्रश्न आहे. ठीक आहे. 7चा घातांक 105 याच्या आन्सरच्या युनिट प्लेसला कोणता डिजिट येणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आता हे प्रॉब्लेम्स आपण 2 स्टेपमध्ये डिवाईड करणार आहोत. पहिली स्टेप काय, चेक द युनिट डिजिट्स ॲट डिफरंट पॉवर ऑफ 7. म्हणजे 7चा वेगवेगळा पॉवर असताना युनिट डिजिटला कोणते अंक येतील हे चेक करायचं पहिल्या स्टेपमध्ये. ठीक आहे. बघा, 7⁻1 ची व्हॅल्यू 7च येते. 7⁻2 49, युनिट डिजिटला काय येणार 9. 7⁻3 त्याचा आन्सर काय येतं आपल्याला बघत बसायची गरज नाही, आपल्याला फक्त युनिट डिजिटशी मतलब आहे. त्यामुळे काय करायचं, 7 मल्टिप्लाय बाय हा युनिट डिजिट 9 केलं की 63 येतं. म्हणजे 7⁻3च्या युनिट डिजिटला येणार 3. सेम when 7⁻4 7 मल्टिप्लाय बाय 3 21, युनिट डिजिटला येणार 1. सेम 7⁻5 7 7⁻6 49 म्हणजे 9. आता बघा, 4 पॉवरनंतर परत 7 रिपीट होतं आहे, परत 49 रिपीट होतं आहे. करेक्ट. म्हणजे हा जो पॅटर्न आहे हा 4च्या पॉवरनंतर रिपीट होणार आहे. करेक्ट. म्हणून आपण काय केलं, किती पॉवरनंतर ते रिपीट होतं आहे ते फाइंड आउट केलं. 7⁻4 नंतर ते रिपीट होतं. ओके. मग आता ह्याला करायचं आहे काय, तर ह्या 105 हा जो पॉवर आहे याला या 4ने डिवाईड होते काय बघायचं. ठीक आहे. 105ला 4ने डिवाईड होतं का, नाही होत. त्यामुळं त्याच्या प्रिवियस नंबर घ्यायचा. 104ला डिवाईड होतं का, होतं. किती येतं, 26 4 104. ठीक आहे. हे झालं पहिली स्टेप. नेक्स्ट स्टेप बघा, राईट डाऊन द पॉवर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. म्हणजे हा जो पॉवर आहे 7⁻105 याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. जे आपण घातांकांचे नियम पाहिले त्याचा वापर करून याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. कसं लिहिता येईल बघा, 7⁻105 इक्वल टू 7⁻4 ब्रॅकेट रेज टू 26 मल्टिप्लाय बाय 7⁻1. सॉल्व करून बघा, 7⁻105 येतं का, 7⁻4 ब्रॅकेट रेज टू 26 याचं काय आन्सर येणार आहे 7⁻104, कारण की त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन ऑपरेशन होतं. करेक्ट. म्हणजे 7⁻104 मल्टिप्लाय बाय 7⁻1, मल्टिप्लिकेशनमध्ये काय होतं, घातांकाची बेरीज होते, म्हणून आन्सर येतं 7⁻105. म्हणजेच आपण काय केलं, 7⁻105 याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहिलं घातांकांचे नियम वापरून. करेक्ट. आता आपण 7⁻4च का घेतलं, 3 5 6 हे का नाही घेतलं, कारण की 7⁻4 नंतर पॅटर्न रिपीट होतो आहे हे लक्षात आल्यानंतर आपण काय केलं, 7⁻4 घेतलं. आता ब्रॅकेट रेज टू 26 म्हणजे काय, की 26 वेळा जरी हा पॅटर्न रिपीट झाला तरी त्याच्या युनिट डिजिटला नेहमी 1च येणार आहे. कळतं आहे. त्यामुळं काय होणार, ही जी व्हॅल्यू आहे 7⁻4 ब्रॅकेट रेज टू 26 याच्या युनिट डिजिटला येणार आहे 1. ठीक आहे. आता राहिलं पुढे मल्टिप्लाय बाय 7⁻1 आहे तसं. आता 7⁻1 ची व्हॅल्यू काय आहे, 7 आहे. त्यामुळे 1 मल्टिप्लाय बाय 7 आन्सर आलं 7. म्हणजे 7⁻105च्या युनिट डिजिटला येणार 7. ऑप्शन नंबर सी. क्लिअर आहे ना, सोपं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. व्हॉट इज द युनिट डिजिट इन 3⁻65 मल्टिप्लाय बाय 6⁻59 मल्टिप्लाय बाय 7⁻71. ठीक आहे. या इक्वेशनच्या सोल्युशनच्या युनिट डिजिटला कोणता नंबर येतो ते आपल्याला शोधायचं आहे. हा प्रश्न विचारला होता गव्हर्नमेंटच्या एका एक्झाममध्ये. ठीक आहे. पहिली स्टेप काय येणार बघा, चेक द युनिट डिजिट ॲट डिफरंट पॉवर ऑफ 3 6 अँड 7. ठीक आहे. म्हणजे 3 6 आणि 7च्या युनिट डिजिटला कोणते कोणते अंक येतात हे आपल्याला शोधायचं आहे. जेव्हा 3⁻1 असतं त्यावेळी काय येतं, 3 येतं, त्याची व्हॅल्यू 3च आहे. 3⁻2 9 आहे. 3⁻3 27 म्हणजे युनिट डिजिटला येणार 7. 3⁻4 21 म्हणजे युनिट डिजिटला येणार 1. 3⁻5च्या युनिट डिजिटला येणार 3. कसं येतं आपण पाहिले मागच्या एक्झाम्पलमध्ये. करेक्ट. 3 मल्टिप्लाय बाय 1 3, नंतर 3⁻6ला 3 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 9.
अशा प्रकारे आपण युनिट डिजिट फाइंड आउट केले. इथे पण काय होतं आहे बघा, 3⁴ नंतर पॅटर्न रिपीट होतो आहे. करेक्ट. 3⁴ युनिट डिजिटला आहे तर 1. आता तसंच 6चं बघूया. 6⁻1 6, 6⁻2 6 6 36 युनिट डिजिटला 6 येतं. 6⁻3 6 6 36 युनिट डिजिटला येतं 6. म्हणजे 6चा पॉवर किती असला तरी युनिट डिजिटला येणार 6च. त्यामुळं ही जी एक्सप्रेशनमधली व्हॅल्यू आहे 6⁵59 याच्या युनिट डिजिटला नेहमी 6च येणार. ऑल राईट. नेक्स्ट 7साठी आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलंच आहे. याच्यामध्ये 4 पॉवरनंतर पॅटर्न रिपीट होतो आहे. ओके. आता नेक्स्ट स्टेप बघायची. राईट डाऊन द पॉवर्स इन द सिम्पलेस्ट फॉर्म. म्हणजे हे जे पॉवर्स आहेत ह्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग आता पहिल्यांदा 3चा पॉवर 65 आहे. पॅटर्न रिपीट कधी होतो आहे? पॉवर 4 असताना. पॉवर 4च्या नंतर पॅटर्न रिपीट होतो आहे. त्यामुळे आपण काय करणार, 65ला 4ने डिवाइड होतं का बघणार, होत नाही. त्यामुळे काय करणार, प्रिव्हियस नंबर घेणार. 64ला 4ने डिवाइड होतं का, होतं. 16 4 64. ओके. नेक्स्ट 6⁵59. याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायची काही गरज नाही, कारण की याच्या युनिट डिजिटला काय येणार आहे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. नेक्स्ट 7⁻71. 71ला 4ने डिवाइड होतं का, नाही होत. मग 70ला होतं का बघायचं. 70ला होतं, नाही होत. मग 69 बघायचं. 69लाही होत नाही. मग 68 बघायचं. 68ला फायनली 4ने डिवाइड होतं. किती होतं, 17 4 68. करेक्ट. मग आता हे एक्सप्रेशन आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहूयात. काय येईल, 3⁴ ब्रॅकेट रेज टू 16. ओके. याचं मल्टिप्लिकेशन किती येतं, 4 × 16 64 येतं. आणि आपल्याला पॉवर 65 येण्यासाठी एक पॉवर कमी पडतो, म्हणून मल्टिप्लाय बाय 3⁴ केलं. ओके. म्हणजे या सगळ्याचा आन्सर आहे ना 3�65. करेक्ट. म्हणजे हे 3�65 आपण अशा पद्धतीने लिहिलं. नेक्स्ट 6⁵59 आहे तसं लिहायचं, कारण की त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे युनिट डिजिटला काय येणार आहे ते 6⁵59. नेक्स्ट 7�68 आपलं आलं होतं. करेक्ट. म्हणजे काय, 7⁴ ब्रॅकेट रेज टू 17. आता इथे आहे 7�71 आणि 7⁴ ब्रॅकेट रेज टू 17 याचं आन्सर काय येतं 7�68. म्हणजे याला अजून मल्टिप्लाय बाय 7�3 करावं लागेल. कळते. आता सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहून झालं. आता सॉल्व करूयात. 7⁴ ब्रॅकेट रेज टू 16 याचा अर्थ काय, 7⁴ युनिट डिजिटला येणार 1 आणि ब्रॅकेट रेज टू 16 म्हणजे ही सायकल 16 वेळा रिपीट जरी झाली तरी त्याच्या युनिट डिजिटला येणार आहे 1. त्यामुळं 3⁴ ब्रॅकेट रेज टू 16 या व्हॅल्यूच्या युनिट डिजिटला येणार आहे 1. ओके. मल्टिप्लाय बाय 3⁴ व्हॅल्यू आहे 3. मल्टिप्लाय बाय 6⁵59 याच्या युनिट डिजिटला काय येणार आहे 6. मल्टिप्लाय बाय 7⁴ ब्रॅकेट रेज टू 17 याचा अर्थ काय, 7⁴ युनिट डिजिटला आहे 1 आणि ती सायकल 17 टाइम्स रिपीट झाली तरीसुद्धा त्याच्या युनिट डिजिटला येणार आहे 1. त्यामुळं 7⁴ ब्रॅकेट रेज टू 17 याचा युनिट डिजिटला काय येणार आहे 1. मल्टिप्लाय बाय 7⁵. 7⁵ युनिट डिजिटला काय पाहिलं होतं आपण 3, म्हणून आपण घेतलं 3. आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं. काय येणार आहे मल्टिप्लिकेशन याचं 54. 54च्या युनिट डिजिटला काय आहे 4. याचा अर्थ या पूर्ण एक्सप्रेशनच्या युनिट डिजिटला येणार आहे 4, म्हणजे ऑप्शन नंबर बी.